आपण कोणतीही गोष्ट शिकतो म्हणजे एका शक्तीचे दुसऱ्या शक्तीत रूपांतर करतो. आपण जो आहार घेतो त्यामुळे आपल्याला शक्ती प्राप्त होते. व्यवस्थित आहार, योग्य व्यायाम व मनाला विचलित करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहिल्यास कोणतीही गोष्ट लवकर शिकता येते. इंग्रजी भाषा बोलण्यावर लवकरात लवकर प्रभुत्व मिळवण्यासाठी अशा गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास लवकरात लवकर फायदा होईल. मित्रांनो, कोणतीही लँग्वेज शिकत असताना तुम्ही त्या लँग्वेजचा, त्या भाषेचा तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किमान 1 तास 2 तास तरी त्याचा वापर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल घ्यायचे झाले, तुमची इंग्रजी भाषा आहे. इंग्रजी या भाषेला आजच्या काळामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर तुम्ही इंग्रजी रोज 1 तास लिहिले पाहिजे, 1 तास बोलले पाहिजे, 1 तास वाचले पाहिजे. तुम्ही डेली अशा प्रकारे सराव करत गेला तर तुम्हाला नक्की इंग्रजी बोलता येणार आहे, लिहिता येणार आहे, वाचता येणार आहे. मित्रांनो, त्यासाठीच मी तुमच्यासाठी डेली यूज इंग्लिश सेंटेन्स इन मराठी, रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य घेऊन येत असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे जनरल माइंड लाईफ. तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. माझे व्हिडिओ पहा. तुम्ही डेली यूज इंग्लिश सेंटेन्स कशा प्रकारे आहे, त्याची वाक्यरचना कशी आहे, याचा तुम्ही या व्हिडिओमध्ये अभ्यास करू शकता व तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर नक्की करा. चला तर मग आजचे नवीन इंग्रजी टू मराठी असे सेंटेन्स कसे आहेत याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. बघा, पहिला सेंटेन्स काय आहे? आय ऑलमोस्ट ड्रॉन, मी जवळजवळ बुडलेच. आय ऑल्सो लाईक केक, मला सुद्धा केक आवडतो. आय एम अ प्रोफेसर, मी प्राध्यापक आहे. आय एम फ्रॉम रशिया, मी रशियाचा आहे. आय एम नॉट थर्स्टी, मला तहान लागली नाहीये. आय एम नॉट वर्किंग, मी काम करत नाहीये. आय एम ऑन ड्युटी नाव, मी सध्या कामावर आहे, मी आता ऑन ड्युटी आहे, मी यावेळी ड्युटीवर आहे. आय एम युअर फादर, मी तुझा बाप आहे, मी तुझा वडील आहे. आय बिगेन टू स्वीट, मला घाम फुटला. आय बाउट अ हॉर्स, मी एक घोडा विकत घेतला. आय बाउट अ वॉच, मी एक घड्याळ विकत घेतलं. आय बाउट बनानास, मी केळी विकत घेतली. आय बाउट फ्लॉवर्स, मी फुलं विकत घेतली. आय ब्राउट अ बुक, मी एक पुस्तक आणलं. आय कॉल टॉम अ लोट, मी टॉमला खूपदा बोलवतो, मी टॉमला खूपदा बोलवते. आय कम यस्टरडे, मी काल आलो, मी काल आले. आय कॅन हँडल टॉम, मी टॉमला सांभाळू शकतो. मित्रांनो, खूप साधे सोपे इंग्रजी टू मराठी असे सेंटेन्स आहेत. तुम्ही हे आजच पाठ करा व तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर नक्की करा. बघा, नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? आय कॅनॉट कॉल टॉम, मी टॉमला बोलवू शकत नाही, मी टॉमला फोन करू शकत नाही. आय कॅनॉट डाय हिअर, मी इथे मरू शकत नाही. आय कॅनॉट ईट डॅट, मी ते खाऊ शकत नाही, ते मी नाही खाऊ शकत. आय कॅनॉट गो देयर, मी तिथे जाऊ शकत नाही. आय कॅनॉट गो देयर, मी तिथे जाऊ शकत नाही. आय कॅनॉट हिअर यू, तुम्ही मला ऐकू येत नाहीयेत, तू मला ऐकू येत नाहीस. आय कॅनॉट रिमेंबर, मला आठवता येत नाहीये, मला आठवता येत नाही. आय कॅनॉट सी वेल, मला बरोबर बघता येत नाहीये, मला ठीकपणे बघता येत नाहीये. आय कॅनॉट स्टॉप हिअर, मी तिला थांबवू शकत नाही.
आय कॅनॉट स्टॉप यू, मी तुला थांबवू शकत नाही. आय कॅनॉट स्टॉप यू, मी तुम्हाला थांबवू शकत नाही. आय कॅनॉट टेल इट, मी अजूनपर्यंत सांगू शकत नाही. आय क्लोज माय आयज, मी माझे डोळे बंद केले. आय कुड नॉट स्लीप, मला झोप येत नव्हती. आय डिलिव्हर पिझ्झा, मी पिझ्झा डिलिव्हर करतो. आय डिड नॉट हॅव इट, माझ्याकडे नव्हता. आय डिड नॉट लाईक इट, मला नाही आवडलं, मला चांगलं नाही आवडलं. आय डू रिमेंबर इट, आठवतं तर खरं. आय डू नॉट इट पोर्क, मी पोर्क खात नाही, मी डुकराचे मांस खात नाही. आता बघा शब्द काय आहे, पोर्क, PORK, म्हणजे काय, डुकराचे मांस. आपण त्याला इंग्रजीमध्ये पोर्क म्हणतो. बघा नेक्स्ट, आय डू नॉट नो हिअर, मी तिला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही. आय डू नॉट नो वाय, का हे मला माहीत नाही. आय डू नॉट नो इट, मला अजूनपर्यंत माहीत नाही. आय डू नॉट नो यू, मी तुला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. आय डू नॉट लाईक टॉम, मला टॉम आवडत नाही. आय डू नॉट लाईक हिअर, मला ती आवडत नाही, मला ती चांगली वाटत नाहीये. आय डू नॉट लाईक टी, मला चहा आवडत नाही. आय डू नॉट लव हिअर, माझं तिच्यावर प्रेम नाहीये, मी तिच्यावर प्रेम करत नाही. आय डू नॉट नीड टॉम, मला टॉमची गरज नाहीये. आय डू नॉट रिमेंबर, मला आठवत नाहीये, मला आठवत नाही. आय डू नॉट वॉन्ट आईस, मला बर्फ नको आहे. आय डू नॉट वॉन्ट टी, मला चहा नको आहे. आय डू नॉट वॉच TV, मी TV बघत नाही. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, आय ड्रिंक टी टू, मी सुद्धा चहा पितो, मी सुद्धा चहा पिते. आय ड्राईव्ह अ हायब्रिड, मी हायब्रिड चालवतो, मी हायब्रिड चालवते. आय ईट एव्हरीथिंग, मी सर्व काही खातो, मी सगळंच खाते. आय फिल द कप, मी कप भरलं. आय फॉरगॉट द मॅप, मी नकाशा विसरलो, मी नकाशा विसरले. आय फाउंड समबडी, मला कोणीतरी सापडलं. आय फाउंड युअर कॅप, मला तुझी टोपी सापडली, मला तुमची टोपी सापडली. आय गिव्ह टॉम अ गन, मी टॉमला एक बंदूक दिली. आय गेट अप ॲट 6:30, मी 6:30 वाजता उठतो, मी 6:30 वाजता उठते. आय गेट अप ॲट 7, मी 7 वाजता उठतो. आय गॉट होम फर्स्ट, मी आधी घरी पोचलो. आय गॉट हर्ट टुडे, आज मला लागलं. आय गॉट माय लायसन्स, मला माझा लायसन्स मिळाला. थँक्स फॉर वॉचिंग, प्लीज सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर आवर चॅनल. मित्रांनो, इथे माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. माझ्या चॅनलचे नाव आहे जनरल माइंड लाईफ. मित्रांनो, मी तुमच्यासाठी रोज डेली यूज इंग्लिश सेंटेन्स इन मराठी अशी इंग्रजी वाक्य घेऊन येत असतो. तुम्ही ती आजच पाठ करा व तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर नक्की करा. थँक्स, धन्यवाद.